तर मित्रांनो, आम्ही एलगंधाच्या गेटवर आलेलो आहोत. तरी पण आता अंदरमधून कसं आहे बघूया आपण. एलगंदलचा फोर्ट आहे म्हणते. तर इकडे बघायला आलाय. आता आधार कार्ड वगैरे मागत होते. इंग्रजीच्या जमान्याचे असेल, आता माहित नाही आता कोणत्या जमान्याचं आहे. तर बघू आता समोर गेल्यानंतर. लढाई खेळला होता नाही, कंचा खेळला होता. कंचा खेळला होता ना. भोवरे खेळला होता. भोवरे. तर आपण एलगंदल मध्ये प्रवेश घेतलेला आहोत. आम्हाला 900 किलोमीटर 850 मीटर. किलोमीटर नाही, मीटर. पायी जायचं आहे आपल्याला. आपला दिसत हे छोटी मस्जिद आहे. हे विलेज एलगंडलची मस्जिद आहे. छान आहे, पुराण्या काळातली. फूल तोडलेला एका झाडातून. यांनी एक काय म्हणतो हत्या केली आहे एका फुलाची. जे मला पहिली मुलगी मिळेल मी तिला हात देईल. हे अंधश्रद्धेमध्ये जगून राहिले सध्या. जी पहिली मुलगी मिळेल त्याला देणार म्हणून हे अंधश्रद्धा आहे सगळ्या. अरे पहिली म्हणजे आपल्याला जी चांगली वाटेल ते रे. हे यांना कधीच चांगली नाही वाटू शकत, कारण की फुल पडून गेलाय आता. ते यांचे नशीब फुटले आता. नशीब फुटले नाही अरे. काय रे मग काय. याला लागली थंडी, याला झाली आहे गरमी. सावलीतून चालूया. चला रे आपण. याला झाली आहे गरमी. राजभाऊचा दुपट्टा नाही आणला, आठवण विसरली. तर मस्त असं शांत वातावरण आहे इकडे. बघू शकता तुम्ही मित्रांनो. मी काही बंकाशी थोडसा म्हणजे वाईट बोललेलो होतो की म्हणजे चांगली जागा नाहीये म्हणून. पण इथे आल्यानंतर मला कळलंय की खूप चांगली जागा आहे, शांत वातावरण आहे. कसं आपण कुठे गेला तेव्हाच आपल्याला समजते ना. घरून बडबड करण्यात आणि ज्ञान सांगण्यात काही अर्थ नाही. मेडिटेशन बरोबर बोलले भाऊ. यश भाऊनी बरोबर बोलले की ती मेडिटेशन आरामशीर करू शकतोय. आणि इथं शांत वातावरण आहे, असं मोकळं आहे. एअरपोर्ट बनवा लागेल नाही ते. एअरपोर्ट अरे तर कसं मग मोवाडीला पण आपले काम असते ना ऑफिसचे. मग अरे बापरे, तुमच्या घराच्या मागे काम असतात का. हे काय आहे तर माहिती नाही, कारण की आपल्याला कळत नाही काय असतं काय आहे. तर आम्हाला लँग्वेज नाही कळत इकडची. शायद अंदर पाहण्यासारखं खूप सारखं जानवर चित्त आहे का काय. बघू आता समोर गेल्यानंतर काय आहे तर. हे का नाही. तुम्हाला ते वरच दिसत असेल तुम्हाला, ते आहे फोर्ट. उभा खंबा नाही, ह्या खंब्याच्या मागचा. तर मागे खंबात की खाडी आहे भाई. तर तिथे जायचं आहे आपल्याला. मस्त आहे नजारा वगैरे. पैदल जात आहे तेलंगणामध्ये. मस्त असं घराचं फिलिंग उडलं. आणि इकडचे घर पण मस्त आहे. तिकडे छान वाटत आहे इकडचे वातावरण. उडवायचे इंग्रजीच्या जमान्याच्या. हे इंग्रजचे 2 लेकरं थांबले होते. ती बघू शकता. तेलंगणा टुरिझम काय तर हे श्री अजमीरा चंदूलाल. मस्त आहे असं. इकडचं गेट वगैरे बघू शकता. खूप दिवसानंतर फोर्ट बघायला आला आम्ही. आजपर्यंत तर नाही आलो होतं. छान वाटून राहिलं. बावली आली पाण्याची ताण. इसने लिहिले अभी एनर्जी ड्रिंक. क्या बोल दे बेटा, काम 25 है. अभी एनर्जी आ गई. दाव थोडंसं मग मी बी पिऊन घेतो. हा स्नॅप काढते. हा स्नॅपवाला बंद आहे आपल्याजवळ. एनी टाइम टाइम दिसते. कोणाला पाठवत तर आम्हाला तर माहित नाहीये. अंदर चल. बघूया गेल्यानंतर. हो, इथं तर खूप सारे असे लव वाले दिसून राहिले. ती लव प्लेस दिसून राहिले इथं तर. सगळं आत्ता माहित झालं मला. कुल्लू इंग्रज आपल्या देशात का म्हणतात. लव करायला आलते ती. भारतातल्या पहिलं पटवाले लपडे करायला आलते. म्हणून हिंदुस्थान आपला भारताच्या त्याचा झगडा झाला. म्हणून हे गरीब हिंदुस्थानवाले म्हणत का पोरीले काय पटवते. मग आता झमकून जेवायचं. हो चालले. हे चाल इकडे येऊन पाहून थोडस वरती काय आता. चला आपण पायऱ्या चढत आहोत. पाय दुखतील तर चालेल आपल्याला, पण मजा आली पाहिजे. मजा आली पाहिजे. फुल टू सावलीत जाऊन का. सावली काय नसे सावलीमध्ये. तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही. सांभाळून यायचं बरं. हो, पडलं तर गेल्यावाला काम आहे ते. बघू शकता तुम्ही जनावर वगैरे आहेत इथं. म्हणजे ते हरणी आहेत. तुम्हाला दिसत असेल हे हरणी आहेत आपले जवळपासचे. खूप मस्त वाटते रे इथे शांत. हो, इथं बसून तुम्ही
मेडिटेशन करू शकता. पुरा कन्सल्टेशन मेडिटेशन होईल. हो हो, चला तिकडे समोर जाऊ. चिंचे खातेस का? बघू शकता सुंदर असं मोमेंट आहे इथं. मला ते इथेच राहू लागत आहे, म्हणजे खूप असं शांत वातावरण वाटत आहे यार. मेडिटेशन तर खतरनाक होईल इथे. बसायला सुविधा आहे मस्त पैकी. तुझ्या पप्पाला सांगून द्यायला लागेल. हो, सार्वेजी जागा मेडिटेशनची. इथं बसू शकता आरामात मस्त पैकी. मेडिटेशन हा पाय. हा बे सार्वेजीला फोन लाव. फील येते का? फील येते का बाय? फील येऊन राहिला का? हो येते येते. कसा वाटला? म्हणजे असं चांगला वाटत आहे. हो का? तर बघू शकता इकडे कोणता तरी रोड आहे, जाऊन पाहतो मी इकडे का विषय आहे तिथं. अरे भाई साहब, खतरनाक मोमेंट आहे इकडे मित्रांनो. गुफेसारखं आहे मस्त पैकी वाटून राहिलं. मग जिकडे हगाली येत होते इंग्रज लोक येत होते इकडे फिरायले, है ना. तर भाई इधर से लुक दिखा. खतरनाक लोक आहे इथं, तर बघण्यासारखं आहे वाटतं इथं. तुम्हाला दाखवतो आता व्ह्यू कसा आहे. तर जोरदार लुक आहे इथं. माहित आहे का राजभाऊ, हा ते ना इंग्रजाने बनवला. त्यानं दिमाग कोणता लावला माहित आहे? जर मुलगी येथून गेली तरी आपल्याला तिले वरतून डोळ्याने पाहता आल्या पाहिजे. लाईन मारता आला पाहिजे. बनवला काय तिथे पार्टी करायचं इंग्रजाच्या. अच्छा, इकडे नाचण्या नुचण्या जेवणा खावणा होता साल छोटासा आहे की चांगला इकडे. तर चला मित्रांनो, हे स्नॅप मग काढू. चल समोर जाऊ आता. आपल्याला एवढं वेळ भरपूर कमी आहे. ह्या रोड हा रस्ता. आता रिटर्न मध्ये आपल्याला आपण जाऊ आता वरकडे. नाही नाही नाही, हे आपल्या आता या जमान्यातले काढावे. हे काढे आपल्या या जमान्यातले. तर आता आपण चाललो वरती. इथं गुप्यासारखं मस्त आहे, छोटासा. मजा येऊन राहिली आम्हाला पण. इकडे तर काही आहे ना म्हणा तसं. तर फिरण्याला काय मस्त आहे फोर्ट. तू आला असतास ना. कोण 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 आला असतं? कोण आला असतं? प्रशांत भाऊ. अच्छा, प्रशांत भाऊ मानापुरे. ओके. आपले मित्र आलेले नाही, आपले मोठे भाऊ. हो हो, कौतिक भाऊ पण नाही आले, नानू भाऊ पण नाही आले. त्यांना यायला पाहिजे होतं इकडे ना. यायला पाहिजे होते. मी तर त्यांना म्हणते इकडे जाऊन की, इकडे जाऊन मग. चला ना इकडे. तर प्रशांत भाऊ, मी तुला एवढाच बोलतो. हो, तू हा व्हिडिओ कधी बघशील हो तर एकदा येते नक्की फिरायला येशील आणि मला सोबत आणते. नाही याला नको अंजुरे भाऊ. नाही का, हा संकेत हा माणूस नाही बरोबर. प्रशांत भाऊ, मी का म्हणतो वहिनीला इकडे फिरायला आणशील तू. नको का इकडे नको अंजू. नाही, बहुत प्लेस आहेत आपल्या इकडे पण. आपल्या इकडे चांगले प्लेस आहेत, पण हे फिरण्याला काय म्हणत आता. इकडे आमचा पेपर होता म्हणून येऊन गेला. इकडे कचरा काढली आहे ती पुरी, पण चांगला प्लेस आहे. अबे दुसरी रस्ता बी होती, आपण शॉर्टकट ना आला वाटतं इकडे. हे मेन रस्ता होती, हे मेन रस्ता होती आपली. तर इथं आपण या रस्त्याने नाही आलं, शॉर्टकटच्या रस्त्याने आलं. तर चला सा वरती जाऊया. अजून जाऊ का वरती? चला रे मित्रांनो, पायऱ्या चढायच्यात आपल्याला, पायऱ्या. लक्ष्मण भाऊ, तुला याची बिर्याणी खायची असेल तर बिर्याणी येते आम्ही खाऊ शकतेस. मस्त प्लेस आहे, मस्त चांगले शांत वातावरण आहे. ताकदीच्या आहे इकडे. मी का म्हणतो लक्ष्मण भाऊ, एक वेळेस आपण पार्टी करायला येऊ का इकडे? नाही नाही नाही, अजिबात नाही. वरण भात कढी. वरण भात नाही, इकडचं जेवण चांगला भेटते बे. हो, त्याचा पार्सल आणून. इकडे जेवण पुरा ताकदीने भेटते जेवण, पोटभर. पोळ्या नाही भेटत लागत. इकडे गुफे आहेत खूप सारे असते, आता ते छोटे छोटे. तेवढी पाहू नये आता आपण, तेवढा वेळ नाही आपल्यापासून. तर बघा मित्रांनो, येथे यावाची प्रयत्न करून आपण, इच्छा आता आहे आपली, वर चढू. चला चला. काहीतरी कोणत्यातरी लिपी आहे. అవును రే,
सूर्याची किरण येऊन राहिली इकडे तर पॉवरफुल. आम्ही आता पोहोचलो वरती. फिरणे काय तिथं फोटो काढले आता आपण ना. अरे बाबा रे काऊन रे आता फोटो चकलच नाही काढायचे संधी एक फोटो काढ चुपचाप. गाईस का बनवून देऊ किल्पा कुल्पा आता त्या तेवढा लफड्यात नको राहू सध्या. पाहू मग थोडसा बहुत क्लिपा झाले ना तेवढे क्लिपामध्ये ती एक रील बनते भाषा. हा आता सांगून ना कधी व्हिडिओ कोणाले व्हिडिओ सांगूनच तर राहिलं. तर मित्रांनो आपण याचा आता एलगंधामध्ये फिरायला आले. हा 4 मिनार सारखा दिसून राहिला. आज 4 मिनार नाही 2 मिनार वे नाही हो तो नहीं समझते. हिंदी आती आपको क्या बोल रहे हैं ये क्या बोल रहे हैं. नहीं आप लोग किधर देखने के लिए आए. हाँ घूमने के लिए आए. एक फोटो देखने के लिए आया. इधर हमारा पेपर था. कहाँ करीमनगर. कौन सा एग्जाम. रेल्वे का रेल्वे लोको पायलट. एग्जाम राशन कार्ड जी थोड़ी सी हिंदी बोला. हिंदी बोला. हाँ अभी एग्जाम पेपर हो गया. अभी इधर है घूमने के लिए. आप किधर से. हिमलवाड़ा. लोकल का लोकल सिटी. आता आम्ही उतरलेलो आपल्या गेट जवळ आलो कारण आता इकडचं आपलं संपलेलं आहे. कारण चार्जिंग पण संपली आहे आपली. मोबाईलची संपली आहे आपली नाही संपली. तर घरी चाललो होतो रूम मध्ये चाललो आपण. तर आम्ही जेलमधून निघला आता जस्ट बाहेर निघाला होता. तर ठीक आहे मित्रांनो मिळूयानंतर नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मग बाकीच्या तर दाखवणारच आहे आणखी रिटर्न वाला. तर तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू. आम्ही आता चालले आपल्या गावाकडे. दीपांचा चेहरा उतरून गेलाय पूर्ण कारण त्याला वाईट वाटून राहिलं आम्ही हा राज्य सोडून चाललो तर. असा अफसोस होता येणार वाटत तर असेलच मनामध्ये. आता ते सांगणार नाही ते. 7 वाजून राहिले. 9 वाजताची ट्रेन आहे आणि बस पकडून रेल्वे स्टेशनवरती जाणार आहे मित्रांनो. हो मित्रांनो आता चाललो आम्ही. आमची बस आता जस्ट पोहोचली. आता आम्ही चाललो धावत रेल्वे स्टेशन वरती. इकडे माऊल आमचा राजूभाऊचा केलेला आहे आम्ही पण. घ्या सर घ्या. तर मित्रांनो आम्ही आता करीमनगर मध्ये निघालेले आहोत. पेडापल्लीमध्ये रेल्वे स्टेशनला जात आहे. इकडे काहीतरी भजन उजन चालू आहे. मिळालेला नाही. या साईडला भजन चालू आहे. या साईडला इथं बस मध्ये झगडा झालेला होता. आता राजूभाऊ आणि चरमाऊचा झगडा झाला होता. लगा दो राहू देतात. थंडी लागते ना बे. थंडी लागते. तर मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही सिकंदराबाद ट्रेन मध्ये बसलेलो आहोत. सिकंदराबाद नवजीवन नाही का रे. सॉरी मला माहित नव्हतं. आम्ही वर्धा येते म्हणजे डायरेक्ट नागपूरला नाही जाते ट्रेन. वर्धापर्यंत जाईल. आम्ही तिथे उतरणार आहे आणि मग समोरची प्रोसिजर काय आहे तर बघू. दाखवू तुम्हाला कुठं जाणार आम्ही पण कुठे येणार काय येणार. तर आज जे तुम्हाला किल्ला दाखवलेला आहे आम्ही ते तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही पिन करून सांगा मेसेज. कसं वाटलं आवडला का तुम्हाला. तर नाही आवडला असेल तर तुम्ही पाहत बसा. मग नाही आवडला तर मग आता आमची घरची नाही. आम्हाला आवडला आम्ही मजा घेतला. तुम्ही पाहत बसा.
आम्ही आता करीमनगर मधून वर्धा येथे आलेलो आहोत आणि कसा डायरेक्ट मगाशी सांगतो तुम्हाला का डायरेक्ट नागपूरला ट्रेन जात नाही. तर आता मी झोपलेला होतो आणि आता माझ्या मित्रांनी आता उठवलेला मला आणि वर्धेला आम्ही उतरला. तर बघतो कुठे चाय टी कॉफी कुठे मिळते का. तर तिकीट पण नाही काढला त्याला. काढून का नाही काढून 3 वाजेत. मित्रांनो आता आपण चला धन्यवाद. तिकीट सांगतो तुम्हाला पुढच्या काही माहिती वगैरे. कारण का आता मी टी पित आहे. टी प्यायला जात आहे रे. पियाला झाला पियाला जात एकच विचार नाही भरपूर वेगळी गोष्ट आहे. दुकान बंद राहिले तर काय करते. 3:15ची ट्रेन पकडू सीधा नागपूर. सीधा नागपूर. हा मेरी जान. मग एक प्रयोग आहे. जर दुकान बंद राजू दादा मित्रांनो थंडी लागून राहिली आणि चाय काही भेटून नाही राहिली. कारण चाय प्यायला गेला तर ते 4 वाजे दुकान खुलल आणि 4 वाजेच्या पहिलेच आपली ट्रेन आहे. तर आपण चाय आता सध्या इथे पिऊ नाही शकत. हेच म्हणणं आहे की तुम्ही आपल्या नागपूर विदर्भामध्ये सेंटरमध्ये जा आणि तिथे जाऊनच चाय प्या. तुम्हाला इकडे चाय काही मिळणार नाही. तर म्हणून आम्ही आता आपलं प्लॅटफॉर्मवरती रिटर्न जात आहे आणि थंडीच्या वातावरणाचं जास्तच आहे इकडे वर्धामध्ये. तर करा एन्जॉय थंडीच्या मजा घ्या तुम्ही बी आम्ही बी घेतो. चालवत असेल तर चालवून घ्या आता जा. इच्छा असेल ना लोक पाहिले दादा पेपर देऊन आला बेटा. पण आपण पुरेपूर इस्तेमाल करूया. लवकर ये ना लवकर हे लागली दरवाजा. तिकडून खुलेल दादा. तिकडून त्या साईडून खुलेल का. दीपांश काय नाही भेटले वेळे मी काय बोलत नाही. पहिले दरवाजा खुलला. पहिले मी औरत नाही पाहिजे ट्रेन गेली. किती पेट्रोल होता पेट्रोल. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आपल्या गावाकडे. वरटी भंडारा रोड वरती पोहोचलेला आहे आम्ही. आणि आमचा प्रवास हा चांगला झाला. पण झोप नाही झाली. पण झोप झाली पण तरी पण मजा आली यार. म्हणजे कसा एवढ्या दूर जाऊन खूप जण म्हणजे रिझर्वेशन करतात. आम्ही जनरल मध्ये गेला आणि आम्हाला झोपायला बसायला उठायला सर्व जागा मिळाली ट्रेन मध्ये. गर्दी असून सुद्धा आमचे लक चांगले आहेत. आमचे नसीब चांगले आहेत. थंडी जास्त आहे काही विषय नाही. मित्रांनो करीमनगर म्हणजे तेलंगणामध्ये थंडी म्हणजे कमी आहे. हो आणि खास करून म्हणजे मेन मुद्द्याची गोष्ट म्हणजे 2 मिनिटं थांबा. तर मित्रांनो आपल्या इकडे कसं आहे. आपल्या इकडचे लोक आपल्या इकडे मदत नाही करत आपली. पण तिकडे तेलंगणात दुसऱ्या राज्यात गेला आपण तर ते लोक आपल्या सोबत म्हणजे मदत करत असतात आपली. पण आपले लोक म्हणजे आपली जे म्हणतात ना की आपले माणसं काही आपले माणसं नाही राहत. हे सब फक्त दाखवायचे असतात. हे रियालिटी असते. हे रियालिटी आहे. आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतः म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव घेतला असाल. तुम्ही कधी नागपूरला जाऊन बघा की ऑटोवाले कसे करतात. आणि तेथे तेलंगणामध्ये जे 17 किलोमीटर आम्ही गेला 30 रुपयामध्ये आणि इथे 5 किलोमीटरचे 30 रुपये म्हणते. आणि त्यांना काही 10 रुपये कमी म्हणला तर तसा पण नाही. एकतर 40 रुपये म्हणत होता. असं आहे. जे तुम्ही विचार करू शकता. आपले माणसं आपल्याला साथ नाही देत. म्हणजे आपल्या राज्यात आपली किंमत नाही. राजूभाऊचं काही नाव चालले नाही. दुसऱ्या राज्यामध्ये राजूभाऊचं नाव चालते. सीधीची गोष्ट. आम्ही तेथे राजूभाऊची दुपट्टी घेऊन गेलेला होतो आणि राजूभाऊचं नाव चालत होता तिथे.
आता आपण राजूभाऊच्याच गावी आहोत. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा हा व्लॉग आपला संपला इथंच. मिळूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. नेक्स्ट मंथ बघूया आता दुसरा पेपर राहिला तर तुम्हाला अजून व्लॉग वगैरे बनवू मग नंतर. आता बस वगैरे बघते आणि गावाकडे जाते सगळेच जण. बाय बाय, टाटा, गुड नाईट, गुड मॉर्निंग. मध्ये भेटूया. गुड मॉर्निंग. कुठे मिळते तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. सांगून द्या. चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि लाईक करा. फॉलो करा, मला फॉलो करा, याला फॉलो करा, त्याला फॉलो करा आणि कमेंट करा चॅनलवरती, या व्हिडिओवरती कसा बनला याच्यावर कमेंट नक्की करा. नक्की करा.